कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत प्रभाग क्रमांक 5 मालवण नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आपल्या सोबत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यतीन खोत आणि महिला उमेदवार महानंदा खानोलकर। मॅडम, इथे प्रतिसाद कसा आहे? जय शिवराय। भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलेला आहे, अनेक नवीन उमेदवार दिलेले आहेत, नवखे चेहरे दिलेले आहेत आणि सगळ्या सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत असणारे उमेदवार आणि मी स्वतः गेली 13 वर्ष सेवाभावी संस्थात कार्यरत असताना मला भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला मी खरी उतरणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज मालवण शहरात प्रभाग वाईज आपण भेटीगाठी घेत आहोत, डोर टू डोर भेटीगाठी घेत आहोत। तर त्या भेटीगाठी घेत असताना आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळत आहे। अगदी ज्येष्ठ कनिष्ठ सर्व वर्गातून आपल्याला नव वर्ग आहेत, आपले नवे उमेदीचे तरुण वर्ग आहे, त्यांच्याकडूनही छान उमेदवार प्रतिसाद मिळत आहे। तसंच महिला वर्ग आहेत, कारण महिलांच्या अनेक समस्या तळागाळात पोहोचून मी सॉल्व्ह केलेल्या आहेत, त्या अनुषंगाने खूप छान पद्धतीने प्रतिसाद असा मिळत आहे। मालवणसाठी आपलं विजन काय असणार? विजन मी माझ्या जाहीरनाम्यात दिलेलेच आहेत, पण भरपूरसे असे विजन आहेत, कारण तळागाळात पोचल्यामुळे लोकांच्या गरजा एक्झॅक्ट काय आहेत आणि पर्यटनाची राजधानी मालवण शहर असल्यामुळे, पर्यटनाचं नाक असल्यामुळे, तसंच ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेलं हे माझं मालवण शहर ते नंबर 1 कसं न्यायचं आहे अशी छान छान विकसित धोरणं आखलेली आहेत आणि ती आखताना आपले कोकणचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, कोकणचे सुपुत्र आपल्या पर्यटनाचे म्हणजे भाग्यविधाते म्हटले जातात ते नारायणरावजी राणे साहेब आणि कोकणचे सुपुत्र नितेशजी राणे साहेब पालकमंत्री, म्हणजे सगळं मिळून जुळून आलेलं आहे। देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यातही आपले देवाभाऊ मुख्यमंत्री बसलेले आहेत आणि तळ कोकणात आपलीच सत्ता आहे। त्यामुळे विजन कंप्लीट करताना कुठलीच कमतरता, गॉड ब्लेस, कुठलीच कमतरता होणार नाहीये, कारण विकास निधीत तर आम्हाला नितेशजी राणे साहेबांनी पालकत्व सांभाळतात त्यांनी शब्द दिलेला आहे आणि ते विकास निधीची जी तिजोरीची चावी आहे ती नितेशजी राणे साहेबांकडेच असल्यामुळे उद्या नगराध्यक्ष आणि 20 उमेदवार आणि भारतीय जनताचा ध्वज जर नगर परिषदेवर फडकला तर मला वाटत नाही की जे प्रलंबित प्रश्न आहेत, प्रस्तावित जे काही कामं आहेत ती कुठे अडायला मिळतील, कारण आपल्या मालवण शहरात समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला छत्रपती शिवरायांचा अभेद्य असा किल्ला आहे, मच्छीमार बांधवांचे अनेक प्रश्न आहेत, स्वच्छ सुंदर मालवण कसं बनवावं आणि लोकांपर्यंत स्वच्छ पाणी म्हणा किंवा गटार म्हणा, लाईटची व्यवस्था, आपले ऊर्जा मंत्री आपल्या भारतीय जनता पार्टीचेच आहेत, सांस्कृतिक मंत्री पण आशिषजी शेलार साहेब आहेत, म्हणजे सगळं जुळून आलेलं आहे। तेव्हा मतदार राजांना मला एक विनंती आणि आव्हान पण करायचं आहे की देशात जी सत्ता आहे, राज्यात जी सत्ता आहे आणि कोकणात जी सत्ता आहे, आपलं मत वाया न घालवता भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान करून स्वतःच्या आजूबाजूचा विकास करण्यासाठी आम्हाला एक हात पुढे त्यांनी द्यायचा आहे। महिलांसाठी धोरण काय आहे? महिलांसाठी धोरण नितेशजी राणे साहेबांनी म्हटलेलं आहे की 12 महिने पर्यटन कसं चालू राहील, कारण काही वेळा काय होतं त्या ऋतूप्रमाणे पर्यटन चालू राहतं। आता आपण होडी सेवा म्हटली की तो संध्याकाळपर्यंत होडी सेवा असते छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी। आता राजकोट किल्ला पुनर्जीवित झालेला आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, नेव्हल डेला तुम्ही ऐकलं असणार की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा इथे पाय लागला आणि छत्रपती शिवरायांचा असा उंच असा स्मारक उभं राहिलं आणि त्या स्मारकाला लागून जे समुद्र किनारपट्टी आहे तिथे रस्ता कम बंधारा, दांडी एरिया म्हणा किंवा मेढा राजकोट आहे, रस्ता कम बंधारा करून त्यावर खाऊ गल्लीची एक छान संकल्पना आणलेली आहे आणि ती संकल्पनाचा जास्तीत जास्त लाभ हा स्थानिक महिलांना आणि महिला बचत गटांना होणार आहे। तर मला वाटतं की या कुठे कमी पडू देणार नाही असा हा आमचा पक्ष आहे आणि महिलांसाठी अजून बरेचशी धोरणं आखलेली आहेत जी मी प्रस्तावित आपल्या जाहीरनाम्यात दिलेलीच आहेत। आरोग्य सुविधा असतील, अनेक प्रश्न असतील, सगळे सॉल्व्ह होणार आहेत। विरोधी पक्षाचे उमेदवाराचं आव्हान वाटतं का तुम्हाला?
कसं आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न हा करणार आहे, कारण राजकारण आहे. पण आम्ही समाजकारण करणारी मंडळी आहोत. कारण भारतीय जनता पार्टीने जे चेहरे दिलेले आहेत ते 80% असे चेहरे आहेत की ते सेवाभावी संस्थांमध्ये ऑलरेडी लोकांमध्ये पोहोचलेले आहेत. म्हणजे ग्रासरूटला त्यांचं काम आहे. तेव्हा आम्हाला आव्हान असं काही वाटत नाही. असलं तरी पेलायची तयारी आमचे उमेदवार दाखवत आहेत आणि वाडी वस्तीत पोहोचलेले उमेदवार नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट भारतीय जनता पार्टीला देणार आहेत. भारतीय जनता पार्टीचा शिल्पा खोत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिल्पा खोत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.